तुमचा पहिला प्रश्न आहे, भारतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तुमचे ऑप्शन आहे कांचनजंगा, बी. नंदा देवी, सी. K2, डी. एव्हरेस्ट. तुमचे योग्य उत्तर आहे सी. K2. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतातून वाहणारी सर्वात लांब नदी कोणती? तुमचे ऑप्शन आहे गंगा, बी. गोदावरी, सी. यमुना, डी. ब्रह्मपुत्र. तुमचे योग्य उत्तर आहे गंगा. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते? तुमचे ऑप्शन आहे महाराष्ट्र, बी. राजस्थान, सी. मध्य प्रदेश, डी. उत्तर प्रदेश. तुमचे योग्य उत्तर आहे बी. राजस्थान. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारताची दक्षिण टोकावरील भूमी कोणती आहे? तुमचे ऑप्शन आहे कन्याकुमारी, बी. रामेश्वरम, सी. लक्षद्वीप, डी. मिनिकॉय. तुमचे योग्य उत्तर आहे कन्याकुमारी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता पर्वतरांग भारताच्या उत्तरेस आहे? तुमचे ऑप्शन आहे अरवली, बी. विंध्य, सी. हिमालय, डी. सातपुडा. तुमचे योग्य उत्तर आहे सी. हिमालय. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? तुमचे ऑप्शन आहे सहारा, बी. थार, सी. गोबी, डी. कालाहारी. तुमचे योग्य उत्तर आहे बी. थार. तुमचा पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते पठार भारतात आहे? तुमचे ऑप्शन आहे दख्खन पठार, बी. तिबेट पठार, सी. पामीर पठार, डी. अंटार्क्टिक पठार. तुमचे योग्य उत्तर आहे दख्खन पठार. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण कोणते? तुमचे ऑप्शन आहे चेरापुंजी, बी. मौसिनराम, सी. महाबळेश्वर, डी. आगुंबे. तुमचे योग्य उत्तर आहे बी. मौसिनराम. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारताच्या पूर्वेस कोणता समुद्र आहे? तुमचे ऑप्शन आहे अरबी समुद्र, बी. हिंदी महासागर, सी. बंगालचा उपसागर, डी. लाल समुद्र. तुमचे योग्य उत्तर आहे सी. बंगालचा उपसागर. तुमचा पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते केंद्रशासित प्रदेश आहे? तुमचे ऑप्शन आहे गोवा, बी. गुजरात, सी. लडाख, डी. बिहार. तुमचे योग्य उत्तर आहे सी. लडाख. तुमचा पुढचा प्रश्न आहे,
भारतातील सर्वात मोठे नदीखोरे कोणते? तुमचे ऑप्शन आहे गंगा खोरे, बी नर्मदा खोरे, सी गोदावरी खोरे, डी कावेरी खोरे. तुमचे योग्य उत्तर आहे गंगा खोरे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती नदी पश्चिमेकडे वाहते? तुमचे ऑप्शन आहे गंगा, बी गोदावरी, सी नर्मदा, डी कृष्णा. तुमचे योग्य उत्तर आहे सी नर्मदा. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतातील कोणते राज्य 7 बहिणींचा भाग आहे? तुमचे ऑप्शन आहे आसाम, बी बिहार, सी ओडिशा, डी झारखंड. तुमचे योग्य उत्तर आहे आसाम. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठे सरोवर क्षेत्रफळानुसार कोणते? तुमचे ऑप्शन आहे चिल्का, बी लोणार, सी वूलर, डी सांभर. तुमचे योग्य उत्तर आहे चिल्का. तुमचा पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता द्वीपसमूह भारताचा भाग आहे? तुमचे ऑप्शन आहे मालदीव, बी अंदमान निकोबार, सी श्रीलंका, डी सेशेल्स. तुमचे योग्य उत्तर आहे बी अंदमान निकोबार. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात लांब किनारपट्टी असलेले राज्य कोणते? तुमचे ऑप्शन आहे महाराष्ट्र, बी गुजरात, सी तमिळनाडू, डी आंध्र प्रदेश. तुमचे योग्य उत्तर आहे बी गुजरात. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारताचे धान्य कोठार कोणत्या मैदानाला म्हणतात? तुमचे ऑप्शन आहे दख्खन पठार, बी गंगा सिंधू मैदान, सी अरवली प्रदेश, डी मालवा पठार. तुमचे योग्य उत्तर आहे बी गंगा सिंधू मैदान. तुमचा पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता मान्सून भारतात पाऊस आणतो? तुमचे ऑप्शन आहे उत्तर पूर्व मान्सून, बी दक्षिण पश्चिम मान्सून, सी पश्चिम वारे, डी ध्रुवीय वारे. तुमचे योग्य उत्तर आहे बी दक्षिण पश्चिम मान्सून. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतातील कोणते शहर पूर्वेचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते? तुमचे ऑप्शन आहे कोलकाता, बी गुवाहाटी, सी इम्फाळ, डी शिलांग. तुमचे योग्य उत्तर आहे बी गुवाहाटी. तुमचा शेवटचा प्रश्न आहे, भारताचा प्रमाणवेळ कोणत्या रेखांशावर आधारित आहे? तुमचे ऑप्शन आहे 68 पूर्व, बी 75 पूर्व, सी 82 पूर्व, डी 90 पूर्व. तुमचे योग्य उत्तर आहे सी
82-30 पूर्व.